सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे संत गाडगे महाराजांना 67व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येऊन शहरातून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. माणसा देव शोधणाऱ्या संत गाडगे बाबा यांनी लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम आणि विद्यालये सुरू केली, असे प्रतिपादन येथील आश्रमशाळेच्या संचालिका सौ भारती खिलारी यांनी केले. येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या वतीने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवून थोर समाज सुधारक संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या संचालिका भारती खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगे महाराज यांच्या 67व्या पुण्यतिथी निमित्त सकाळी काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची राहुरी शहरातून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संत गाडगे महाराज यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरत होता. मिरवणुकीनंतर संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते. गोरगरीब आणि पीडितांच्या सेवेमध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यावर ते टीका करतात. तर असे मनोगत सौ खिलारी यांनी यावेळी व्यक्त केले. या निमित्ताने वळण येथील सुनील महाराज वारे यांचे काल्याचे कीर्तन झाले. या प्रसंगी संचालिका भारती खिलारी, यशवंत खिलारी यांच्यासह मुख्याध्यापक मिलिंद गुजरे, सुरेश थेटे, गणेश खांडवे, सुधाम दिघे, अंबादास उडे, किरण पवार, साकेत महाकाळ, मीनाक्षी लोखंडे, निलिमा व्यवहारे, शरद मुर्तडक आणि अधीक्षका आरती लाड, संतोष थोरात, शरद मिरगे, श्रीकृष्ण पाटील, पंजाब घोंगटे, तानाजी मुठे, गणेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.